कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण रामकृष्ण हरी पुंडलिका उर्द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नामाची निबळे कैवल्य साधन उगीची निदान हाताचडी जाणून वर्म भक्त भागवत राहिलीशी निवांत प्रेमबोधी उघड समाधी हरिकथा सोहळा नरनारी बाळा लहाना थोडा छंदे वाहू टाळी गाणे नामावळी जे जे कार्य होळी धन दोष येणे ब्रह्मानंदे दुंदुंबिले जग सुलभा मार्ग सापडला तुका म्हणे हरिभक्ताच्या उल्हासे आनेले त्रासा यमदूता. या ठिकाणी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि नामाचं महत्त्व सांगत असताना हे नाम कसं आहे ते कैवल्य बळ आहे. कैवल्याला बळ देणार कैवल्य बळी नामसाधन आहे. आणि उगेच निदान हातालाही आपल्याला निधान लागलेलं आहे. आपल्या हाताला सापडलेलं आहे. आणि हे वर्म जाणून भागवत आणून निवांत काय करा तर निवांत बुद्धी प्रेमकथा हरिकथा. आणि हरिकथा ही उघड समाधी आहे. नामस्मरणात जी लागणारी समाधी हरिकथेत ती उघड समाधी आहे. माऊलीची समाधी आहे जी संजीवन समाधी आहे. पण आपणाला जर उघड समाधी लावायची असेल तर नामचिंतनाने समाधी लागते. नामचिंतनामध्येच आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला विसर पडत असतो. छंदे वाहू टाळी गाणे नाम ते जगाचा छंद नामाचा पाहिजे. आणि जय जयकार होळी धन दोषा नामाचं साधनच असं आहे. हे नाम श्रेष्ठ साधन आहे. म्हणून आपल्या श्रीगुरूने आपणाला सोपं साधन कोणतं दिलं तर नामसाधन दिलं. सर्वांना दिली. मर्यादित शिष्यांच्या पुरता न करता सर्वांना नामाची साधनं दिली. आणि नामसाधना कधीपासून आहे? कृत त्रेता द्वापार तिन्ही युगापासून ही नामसाधना श्रेष्ठ सांगितलेली. नाम उच्चारे प्रल्हादाने नाम उच्चारले. त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाने रामनामाचा जप केला. रामनामच उच्चार. द्वापार युगामध्ये गोपाळाने नामाचा उच्चार केला. आणि कलियुगामध्ये त्या नामाचं कीर्तन केलं नामदेवरायाने. त्याच नामाचं कीर्तन कलियुगामध्ये नामदेवरायाने कीर्तन केलं. आणि त्याच कलियुगामध्ये तुकाराम महाराज याच साधनाच्या बळावर सदैव वैकुंठ नामाच्या बळावर नामकीर्तनावर. म्हणून या ठिकाणी येणे ब्रह्मानंदे दुंदुंबिले जग ह्यानंच ते सगळं जग भरलेलं आहे. हरिभजन हे ढवळलेले जग. पण ह्याच्याकरता काय करावं लागतं? नामाचा छंद लागण्याकरता संसाराच्या नावे घालून या शून्य. संसारावर शून्य ठेवावं लागतं. संसाराला फाटा ओढून जमत नाही. एक संसाराला फाटा आवडला की सगळी उपाधी मागं लागली. शून्य ठेवलं की निरुपाधी मनुष्य राहतो संसारामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सुलभा मार्ग सापडला. हा मार्ग सोपा आहे. नाम साधना ही सर्वात सोपी साधना आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेताशी. हे सोपं साधन आहे. आणि हे सोपं साधन तुकारामाचा तुका म्हणे हरिभक्ताच्या उल्हाशी आनेले त्रासा यमदूता. यमाला सुद्धा अंकुश ठेवणारं साधन हे नामाचं साधन आहे. अशा हरिभक्तांच्या उल्हासाच्या हरिभक्तांच्या आनंद उल्हासातून निर्माण झालेला आनंद. उल्हास म्हणजे आनंद आहे. हरिभक्तांच्या या नामाचा उल्हास मोठा आहे. आणि नामातच गातात. म्हणून नाम गाऊ नाम घ्यावू नाम विठोबाशी वाहू. आणि छंदाला कोणता असावा तर छंद आपणाला फक्त नामाचा छंद असावा. अन्यथा इतर संसारामध्ये कोणता छंद नको. माऊलींनी संजीवन समाधीची साधली गेली ही योगाच्या बळावर. योगी होते. योगाच्या बळावर त्यांनी संजीवनी समाधी साधली. पण साधन कोणतं केलं तर साधन नामचिंतनच केले. नामानं योग साधता येतो. नामाने सिद्धही होता येतं. नामाने
मुक्तही होत आहेत. असंही सोपं साधन योगाचं, सिद्धीचं आणि मुक्ती स्थितीचं साधन जर कोणतं असेल तर नामसाधन. असं कोण सांगतं? तर अशी 4 वेद सांगतात, शास्त्र सांगतायत, पुराण सांगतायत, श्रुती स्मृती सांगतायत, किंबहुना साधू संत सांगतात. साधू संतांचे ग्रंथ हेच सांगतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्थयुक्ताची साधना विठोबाशी शरण जावे, निजे निश्चय नाम गावे. इतर कोणत्या साधनाची गरज नाही. हेच साधन आपणाला आपल्या गुरु महाराजांनी या अभंगाद्वारा चिंतनयुक्त तुम्हा सर्वांच्या करता केलेले. रामकृष्ण हरी. पुंडली